तिथे गेल्याच्या नंतर ती तिथं बेहोश झाली त्या जागेवर. तिथे जे झाडून काढून जे राऊंड बनवलेला होता, बेहोश झाल्याच्या नंतर ती परत उठते. म्हणजे त्या टायमाला ती तिच्या शरीरामध्ये नसते, तिच्या शरीरामध्ये ती आत्मा असते, जी आत्मा हिला बोलली होती. ती त्या रिंगणमध्ये जाते, सोबत एक कुंकवाचं आणलेलं असतं, ते कुंकू काढते, त्या गोल रिंगणामध्ये गोल कुंकू टाकते, स्वतःच्या शरीरावरचे सगळे कपडे काढते, ते कुंकू नखाच्या पायापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्व शरीराला घासते, पूर्ण शरीर लाल बुंद करते, एकदम निर्वस्त्र होऊन. आणि ती काय अशा कृत्या करते जसं की त्या कृत्या तिनं करायला नको हव्या होत्या, जसं की तिच्यासोबत कुणीतरी संभोग करते. आणि ती जमिनीच्या वरी हातभर वर अंतर असं तरंगत असते, आणि ती वर तरंगत ती स्वतःसोबतच संभोग करत असते. आणि हे दृश्य तिच्या नवऱ्यानं पाहिलेलं असतं. तिचा नवरा असा खाली बसलेला असतो, असा त्या रडत रडत की हे काय व्हायले. कम्प्लिटली अर्धा घंटा तसं चालतं, आणि अर्ध्या घंट्याच्या नंतर ती अशी अलगद खाली जमिनीवर टेकते आणि अलगद उठते. तिचे कपडे असतात ते हातात धरते आणि पायी पायी घराकडे निघते. तर तिचा नवरा उठतो आणि पाठीमागून असं बघतो, तर तिला जाणवतं की पाठीमागं माझा नवरा आहे म्हणून. ती तिथं परत बेहोश पडते. बेहोश पडल्याच्या नंतर तिथं तिला परत जाग येते. जाग आली, उठली, स्वतःकडे बघितलं, जंगलामध्ये पूर्ण निर्वस्त्र, पूर्ण शरीरानं कुंकू लागलेलं, अंगावर एकही कपडा नाही. ती असं आपलं अंग झाकते, समोर आपला नवरा बघते. तिला काय कळत नाही नेमकं काय झालं आणि काय नाही. ती रडायला लागते ढसढसं, सगळे कपडे वगैरे घालते. तिचा नवरा तिच्यापाशी जातो की तू हे काय केलंस,